पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा करायचा असेल तर सरकारने बफर स्टॉक खुला करावा अशी मागणी खत दुकानदारांनी केली। गेल्या 4 महिन्यापासून युरिया मिळत नसल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळे होलसेल डीलरकडून युरिया खतासाठी लिंकिंग सुरू करण्यात आलंय आणि खत घेतलं तरच युरिया मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। खताच्या तुटवड्यांसह बियाणंही प्रतिबॅग 500 रुपयांनी वाढले। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत। सोयाबीन पेरायचं आहे, मूग उडीद हे बारीक चिरीक पेरायचं असलं, पण युरिया ही उसाला लागतंय। सुपर दाणेदार हे ते असली युरिया DAP नाही, बाकीची आहे ती महागायची। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।